हाय फ्रेंड्स, स्वरांजली रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन थाळी। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो चिकन घेतलेले आहे। त्याला हळद आणि मीठ लावून तुम्ही मॅग्नेट करू शकता किंवा आपण लगेचही शिजत घालू शकतो। मी इथे त्याला लगेच शिजत घालणार आहे, त्यामुळे एका भांड्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो तेल टाकून छान परतून घेतलेलं आहे आणि हे हळद मीठ लावलेलं चिकन त्या पातेल्यामध्ये घालून घ्या आणि छान परतून घ्या। लगेच पाणी घालायची गडबड करू नका। एका ताटामध्ये वरती पाणी ठेवा, ते गरम झालं की यात घालत जा। असंच 1 ते 2 वेळा करत जा। तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढे यात पाणी घालत जा। इथे मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे, मला अगदी थोडासाच रस्सा बनवायचा होता, पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी किंवा जास्त यात घालू शकता। आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण इकडे वाटणाची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी खोबरं हे तळून घेतलेलं आहे। थोडेसे जास्तच खोबरे घेतलेले आहे, कारण की आपल्याला सुक्कंही करायचे आणि रस्साही करायचा आहे। आता खोबरं छान तळून झालेलं आहे। या उरलेल्याच तेलामध्ये 2 ते 3 कांदे उभे चिरून हे छान परतून घ्या। हे पहा, आता हे कांदे छान लालसर होईपर्यंत परतून घ्या। आणि हो, तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय तेही मला कमेंट करून सांगू शकता, किंवा तुम्ही कशा प्रकारे चिकन करता तेही मला कमेंटमध्ये सांगा। हे पहा, इथे आपला कांदा हा छान परतून झालेला आहे। कांदा छान परतत आला की त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घाला। पांढरे तीळ घातल्यामुळे आपल्या भाजीला थोडासा घट्टपणा येतो, त्यामुळे मी रोजच्याच भाज्यांमध्ये थोडेसे पांढरे तीळ घालत जाते। आणि पांढरे तीळ घातलेले तसेही छानच असते, कारण की त्यामध्ये खूप कॅल्शियम असते, त्यामुळे मी थोडे का होईना रोजच्या भाज्यांमध्ये पांढरे तीळ हे घालतेच। आता आपले वाटण इथे तयार झालेले आहे। आता हे वाटण आपण वाटून घेऊया। त्यात वाटताना मी 1 टोमॅटो आणि कोथिंबीरही घातली होती आणि हे सगळे वाटण आता वाटून घेऊया। वाटण आपले वाटून घेतलेले आहे। आता एका कढईमध्ये त्यातले निम्मे वाटण घेतलेले आहे। त्यात मी थोडासा प्रवीण मसाला, मटन मसाला, मिरची पावडर घातलेली आहे आणि हे सगळं त्यातले निम्मे वाटण यात टाकून घ्या आणि हे छान परतून घ्या। आता आपले चिकनही तिकडे शिजलेलं आहे, तोपर्यंत हे वाटण छान परतून घ्या। वाटण नेहमी तेल सुटेपर्यंत परतून घ्या, म्हणजे भाजी खूप छान होते। आणि हो, माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपले वाटणही छान परतत आलेलं आहे। याला थोडेसे अजून परतण्यासाठी मी इथे थोडेसे पाणी घातलेले आहे। यामुळे काय होते, वाटणाला थोडंसं तेल सुटायला मदत होते। हे पहा, आता इथे आपले वाटण छान परतून घ्या। वाटण थोडेसे परतत आले की मगच यात चिकन घाला, तोपर्यंत यात चिकन घालू नका। आता आपल्या वाटणाला छान इथे कलर आलेला आहे आणि हे पहा, तेलही सुटायला लागलेलं आहे। आता अशा वेळेस तुम्ही लगेचच यात चिकन घालू शकता। आता आपण चिकन घातलेलं आहे। आता याला 1 ते 2 मिनटं छान परतून घ्या। आपले 5 ते 10 मिनटात चिकन मसाला तयार होतं किंवा सुक्कं चिकन तयार होतं। यात थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता याला अगदी किंचित पाणी घालून थोडीशी उकळी आणून घ्या। आपलं हे सुक्कं चिकन तयार आहे। आता आपण लगेचच पातळही रस्सा करून घेऊया। पुन्हा मी त्याच कढईमध्ये थोडेसे तेल आणि हा उरलेलं वाटण घातलेलं आहे। त्यात प्रवीण मसाला, थोडासा मटन मसाला, थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आणि वाटण छान परतलेलं आहे। आता हे वाटण छान परतून घ्या। त्यात थोडेसे पाणी टाकून तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पातळ रस्सा करू शकता यात। आता मला जास्त इथं पातळ रस्सा करायचा नव्हता, त्यामुळे इथे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि हे आपले वाटण त्या अळणी रश्श्यामध्ये टाकून याला एक उकळी आणून घ्या। इथून पुढचा थोडासा व्हिडिओ माझ्याकडनं कट झाला होता, त्यामुळे हा व्हिडिओ एवढाच आहे आणि आपली ही चिकन थाळी तयार झालेली आहे। हे पहा, कशी वाटते आपली चिकन थाळी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।